माणसांमध्ये आपल्या स्वतंत्र इच्छेने अराजकता निर्माण करण्याची एक विचित्र कौशल्य आहे. जणू ती काही त्यांची महाशक्तीच असावी. तुमच्या स्वप्नातील घरे बांधण्यासाठी मानवाने संपूर्ण जंगले कशी नष्ट केली हे आठवते का? परिणामी वन्य प्राण्यांना तुमच्या घरांवर आक्रमण करून त्यांची जमीन परत मिळवण्याशिवाय पर्यायच नव्हता. होय, ते क्रूर आक्रमणच होते. वन्य प्राण्यांचे नव्हे तर मानवांचे. आपल्या जीवनातील वाईट व चांगले परिणाम हे एका विशिष्ट आणि प्राकृतिक नियमाद्वारे आपल्या कर्मांशी जुळलेले आहेत. हिंदू आणि बौद्ध धर्मात अशी मान्यता आहे की तुमचे कर्म केवळ तुमच्या वर्तमानावरच परिणाम करत नाहीत, तर तुमच्या भविष्यावरही परिणाम करतात. तुमचे भावी जीवन एका दिव्य चेतनेशी खोलवर गुंफलेले आहे, जे पुनर्जन्माद्वारे अस्तित्वात आहे. पुनर्जन्म हा एक विश्वास आहे ज्याद्वारे तुमच्या आत्मा सतत वेगवेगळ्या भौतिक शरीरांमध्ये जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्माच्या सतत चक्रात राहतात. काही लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही आणि ते अगदी ठीक आहे. विश्वास वैयक्तिक असतात आणि त्यावर कुणाचा ताबा नाही. असो, चला आपण विविध दृष्टिकोनातून कर्माचा शोध घेऊ, ज्यामुळे आपल्याला या संकल्पनेची सखोल समज मिळवून वेगवेगळ्या समजुतींचा आदर करता येईल. वैज्ञानिक दृष्टिकोन. न्यूटनच्या तिसऱ्या नियमासंदर्भात असे म्हणतात की प्रत्येक कृतीला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. हा नियम आपल्याला समजवतो की कसे आपण घेतलेले निर्णय आपल्यास विपरीत परिणाम घडवू शकतात. हा वैज्ञानिक नियम एक सौम्य पुष्टी प्रदान करतो की कर्म अस्तित्वात आहे, किमान सध्याच्या आयुष्यात तरी. असे असूनही काही लोक अजूनही पुनर्जन्माची कल्पना नकारतात, मुख्यतः वैज्ञानिक अभ्यास आणि ठोस पुराव्यांच्या अभावामुळे. तुम्ही विश्वास करणार नाही की थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. ऊर्जा संवर्धनाचा नियम सांगतो की ऊर्जा निर्माण किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही, परंतु एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे चेतना हा रहस्यमय ऊर्जेचा एक प्रकार आहे, जो सतत एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत बदलत राहतो. टिकून राहण्यासाठी आणि त्यांच्या वातावरणात मिसळण्यासाठी सरडा लाखो वर्षात विकसित झाला. रंग बदलण्याची क्षमता आणि चांगल्या तापमान नियंत्रणामुळे त्यांची विविध हवामानात भरभराट होऊ लागली. सरड्यांमधील या बदलाला त्यांच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी केवळ एक नव्हे तर अनेक पिढ्या लागल्या. DNA मध्ये साठवलेल्या आनुवांशिक आणि पूर्वजांच्या माहितीच्या हस्तांतरणात चेतना मोठी भूमिका बजावते. DNA मध्ये वारशाने मिळालेले वैशिष्ट्य असतात, परंतु चेतना हीच एक एकमेव शक्ती आहे जी आपल्या स्वभावाला व आपल्या निर्णयांना आकार देते. म्हणूनच तुम्ही तुमच्या पालकांपैकी किंवा पूर्वजांपैकी एकासारखे आहात. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रतिकारशक्ती किंवा विशिष्ट आजारांना बळी पडण्याची शक्यता देखील वारशाने इम्युनिटीद्वारा मिळते. तुमच्या पूर्वजांनी केलेले निवडीचे परिणाम, मग ते जाणीवपूर्ण असो किंवा नकळत, तुमचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात की नाही त्याचा फारसा फरक पडत नाही. फरक पडतो तो या गोष्टीचा की तुम्ही या जीवनात दुसऱ्यांसोबत कसे वागता. धार्मिक दृष्टिकोन. अनेक धार्मिक व्यक्ती कर्म आणि पुनर्जन्माचा मोठ्या श्रद्धेने स्वीकार करतात. त्यांना निर्विवाद सत्य म्हणून पाहतात. त्यांच्यासाठी तुम्ही पुनर्जन्म घेत आहात की नाही हे खरे रहस्य नाही, तर तुमचा किती वेळा पुनर्जन्म झाला पाहिजे आणि जन्माचे चक्र का चालू आहे हे खरे रहस्य आहे. जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्माचे चक्र मोक्षाने संपते, म्हणजे शाश्वत जीवनापासून मुक्ती. इतर जण अजूनही आपल्या दैनिक जीवनात संघर्ष करत असताना स्वतःला समुद्र किनाऱ्यावर सेवानिवृत्तीची मौज घेताना कल्पना करा. पण मोक्ष कसा मिळवायचा? इच्छा आत्म्याला शरीराशी जोडतात आणि अपूर्ण इच्छा पुन्हा जन्माची गरज निर्माण करतात. मोक्ष म्हणजे स्वर्गात जाण्याबद्दल नाही, तर इच्छा आणि आसक्तींपासून मुक्त होण्याबद्दल आहे. पवित्र हिंदू ग्रंथ भगवद्गीतेत नमूद केल्याप्रमाणे मोक्ष प्राप्तीसाठी येथे 3 मार्ग आहेत. पहिला, कर्मयोग. परिणामांशी कोणताही संबंध न ठेवता तुम्ही आपले कर्तव्य पार पाडा. निस्वार्थ सेवा आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आणि तुम्हाला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी एक साधन म्हणून काम करते. दुसरा, भक्तियोग. उपासना, प्रेम आणि देवाप्रती भक्ती आपल्याला भौतिक जगापासून मुक्ततेकडे नेऊ शकते. जो देव शून्यतेतून काहीतरी निर्माण करतो तो अंतिम सत्य आहे आणि इतर सर्व काही एक भ्रम आहे, हे जाणून तुम्हाला कसे वाटेल?
तिसरा, ज्ञानयोग. जेव्हा तुम्ही ध्यान आणि आत्मपरीक्षेद्वारे सर्व प्राण्यांमध्ये दैवी उपस्थिती पाहता आणि वेगळेपणाचा भ्रम तोडता, तेव्हा याची सुरुवात होते. जेव्हा करुणा आणि समानतेची भावना द्वेष आणि उदासीनतेवर विजय मिळवते, तेव्हा मानवतेचा विजय होतो. आध्यात्मिक दृष्टिकोन. तुमच्या आयुष्याला एका बागेचं स्वरूप देऊन विचार करा. सुंदर फुलांनी भरलेली बाग बांधण्यासाठी फुलांची बियाणे पेरावी लागतात. त्याचप्रमाणे आनंदी जीवनाचा आनंद घेण्यासाठी दयाळूपणा, करुणा आणि औदार्याचे बीज पेरावे लागतात. ज्याप्रमाणे बागेला संगोपन आणि काळजीची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे मुक्तीच्या दिशेने आपला आध्यात्मिक प्रवास देखील समर्पण आणि जागरूक कृतींच्या अधीन असतो. तुमच्यात सकारात्मक गुण विकसित करून तुम्ही हळूहळू जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तीच्या अंतिम ध्येयाच्या जवळ जाऊ शकता. अप्रामाणिकपणा, लोभ आणि स्वार्थीपणाची बियाणे पेरल्याने तण म्हणजे अनावश्यक पेरणी उगवेल, जे कदाचित तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक वाढीपासून आणखी दूर करेल. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या बागेत कोणत्या बिया पेरत आहात याची जाणीव असणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्यातील नकारात्मक गुण काढून टाका आणि आपण केवळ सौंदर्यशास्त्रासाठी बागेतून अनावश्यक तण काढत नाही. ही जगण्याची रणनीती आहे. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इन्स्टंट कर्म असे काहीही नसते. कर्म हे असे वेंडिंग मशीन नाही जिथे तुम्ही बटन दाबता आणि लगेच बक्षीस मिळवता. वेळ प्रवाही आहे. तुमच्या आजच्या कृती या तुमच्या भविष्यातील आयुष्यात किंवा अगदी वेगळ्या दुनियेतही तुमच्यावर परिणाम करू शकतात.